मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. मंडळी, शिक्षण हा मानवी व्यक्तिमत्वाचा पाया आहे. असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी हे दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच शिक्षणासारख्या अनन्यसाधारण त्याला महत्त्व देत हा विषय भारतीय संविधानाच्या 3ऱ्या प्रकरणात कलम 21(अ) मध्ये मूलभूत अधिकार म्हणून नमूद केला गेला. मूलभूत अधिकार म्हणजे काय, तर अन्न, वस्त्र, निवारा या इतकंच शिक्षणसुद्धा मानवी व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचं असलं पाहिजे असं सांगितलं गेलं. याला इतकं महत्त्व देण्याचं कारण काय, तर याचा इतिहास जर आपण पाहिला तर इथल्या शूद्रांना शिक्षणापासून कायमच दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. चातुर्वर्ण्याची जी वर्णवादी व्यवस्था आहे, ज्या वर्णवादी व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यातल्या ब्राह्मणांना शिक्षण देण्याचा आणि घेण्याचा असा दोन्ही अधिकार होते, तर यातले जे दुसरे 2 वर्ण आहेत, क्षत्रिय आणि वैश्य, यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. कारण गुरुकुलामध्ये शिकायला जाणारे हे क्षत्रिय आणि वैश्यांची मुलं होती. तर शूद्रांना शिक्षण देण्याचाही अधिकार नव्हता आणि शिक्षण घेण्याचाही अधिकार नव्हता. हा अधिकार कसा नव्हता याची उदाहरणं महाकाव्यांमधनं सापडतात. एक रामायण आणि दुसरं महाभारत. रामायणातला एक प्रसंग सांगितला जातो की एक ब्राह्मण अत्यंत संतप्त झाला. संतप्त ब्राह्मण प्रभू श्रीरामाच्या राजदरबारात आला आणि राजदरबारात येऊन तो राजा रामाला असं सांगत होता की रामा, तू अजिबातच आदर्श राजा नाहीस. राम म्हणतोय की माझं काय चुकलं? रामा, तू अजिबातच आदर्श राजा नाहीस, कारण तुझ्या राज्यामध्ये वर्णव्यवस्थेचे उल्लंघन होत आहे, त्यामुळे अधर्म वाढत आहे आणि या अधर्माचं परिणाम म्हणून इथे माझं एक मूल गतप्राण झालेलं आहे आणि ब्राह्मण हत्येचं पाप हे ब्रह्महत्येच्या पापासारखं आहे आणि हे ब्रह्महत्येचं पाप तुझ्या माथी लागत आहे. मग याचं प्रायश्चित्त काय असलं पाहिजे? तर याचं प्रायश्चित्त तुला करायचं असेल हे राजा, तर तुला ते प्रायश्चित्त शिक्षण देण्याचा, वर्णव्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षण देण्याची धमक दाखवणाऱ्या किंवा हे महापाप करणाऱ्या शंभुकाला तुला दंडित करावं लागेल. आणि राम शंभुकाला दंडित करतात. शंभुकाचा वध केला जातो. हे उदाहरण तसं अनेक वेळा अनेकांनी ऐकलं, सांगितलं, बोललं, लिहिलं, वाचलं. पण मंडळी, यातनं एक मोठा अर्थध्वनित हा होतोय की एक काळ होता की ज्या काळामध्ये म्हणजे साहित्य हे समाज माणसाचा आरसा असं जर म्हटलं जात असेल, तर रामायणासारख्या महाकाव्यातनं येणारी ही जी काही उदाहरण आहे, ही जी कथा आहे, याचा दुसरा अर्थ असा निघतोय की त्या काळामध्ये शूद्रांना शिक्षण देण्याचा अधिकार नव्हता. मग एक दुसरं महाकाव्य येतं, महाभारत. महाभारतामध्ये गुरु द्रोणाचार्यांच्या गुरुकुलामध्ये कौरव पांडव एकत्रित शिकत होते. एके दिवशी धनुर्विद्या शिकायला सुरुवात झाली आणि धनुर्विद्येमध्ये बाण तर लागला, पण बाण कुठे लागला ते कळत नव्हतं. एवढे बाण कुठे गेले आणि त्या बाणाच्या आणि एका कुत्र्याच्या कुईकुई करण्याच्या आवाजाच्या दिशेने सगळे राजपुत्र आणि गुरु द्रोण जातात आणि तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की बरोबर कुत्र्याच्या तोंडात सगळे बाण गेलेले आहेत. कोण आहे हा एवढा मोठा धनुर्धर? म्हणून जेव्हा माहिती घेतली जाते तेव्हा लक्षात येतं की हा धनुर्धर म्हणजे जंगलात राहणारा एक शूद्र एकलव्य आहे. पण शूद्राला तर शिक्षण घेण्याचा अधिकार नाही आणि गुरु द्रोण त्याला गुरुदक्षिणा मागतात. न शिकवता गुरुदक्षिणा मानली जाते आणि ही गुरुदक्षिणा म्हणून जर धनुर्धराला एक म्हणजे अंगठा हे त्याच्यासाठी महत्त्वाचं अस्त्र आहे, पण त्याचा अंगठाच नेमका मागितला जातो. शिक्षा देण्याचा, शिक्षा घेण्याचा. शिक्षण देणं आणि घेणं दोनही ज्या समुदायाला प्रचंड दुरापास्त होतं, त्या समुदायासाठी शिक्षण ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच बाबासाहेब ज्यांना गुरुस्थानी मानतात ते क्रांतिबा ज्योतिबा फुले असं सांगतात, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले की जर माणूस अडाणी असेल तर किती प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. अडाणी माणसाला काय पद्धतीने गंडवण्याचे प्रकार होतात. मग कधी
दैविक कोपाची भीती दाखवून, कधी कुठल्या तरी अंधश्रद्धेमध्ये अडकवून, बुवाबाजीच्या पाशामध्ये ठेवून किंवा कधी सावकारी पाशामध्ये ठेवून या माणसांना कशा पद्धतीने गंडवलं जातं, अडवलं जातं, नागवलं जातं, याची इत्तंभूत शास्त्रोक्त चिरफाड क्रांतिबा ज्योतिबा फुले असं करतात. मी या निमित्ताने अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे. मी कायम ज्योतिबा फुले यांचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले असा करण्याच्या ऐवजी क्रांतिबा असा करते, कारण मला असं वाटतं की ते क्रांतिपिता आहेत, क्रांतीची सुरुवात ते शिलेदार आहेत. त्यामुळे महात्मा या शब्दापेक्षा क्रांतिबा हा शब्द मला जास्त योग्य वाटतो. तर क्रांतिबा ती सुरुवात करतात आणि हो, क्रांतिबा अजून एक महत्त्वाचं काम करतात मंडळी. ते काम काय आहे तर राणीचा जेव्हा दरबार भरला आणि शिक्षणाची एकूण मांडणी सुरू झाली होती, अशा काळामध्ये जेव्हा शिक्षण कुणाला द्यायचे, कारण ब्रिटिश येताना फार तोकडे लोक घेऊन आले होते सोबत. ब्रिटिशांना त्यांचा शासन प्रशासन करण्यासाठी काही कारकुनी लोक हवे होते. हे कारकुनी लोक सगळेच ते तिकडून इंग्लंडवरून आणू शकत नव्हते, त्यामुळे ते त्यांना भारतातच तयार करायचे होते. आणि म्हणून भारतातल्या लोकांना शिक्षित करण्याची जेव्हा वेळ आली आणि त्यावरती चर्चा सुरू झाल्या, त्यावेळेला शिक्षण कुणाला द्यावे आणि कुठल्या भाषेतनं द्यावे अशा 2 मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. तेव्हा क्रांतिबा ज्योतिबा फुले अत्यंत ठणकावून सांगताहेत की शिक्षण हे एतद्देशीय भाषेतनं दिले गेले पाहिजे. जेव्हा इथला उच्चभ्रू वर्ग सांगत होता की शिक्षण हे संस्कृतमधनं दिले गेले पाहिजे, तेव्हा क्रांतिबा सांगतायत की शिक्षण एतद्देशीय भाषेतनं. एतद्देशीय म्हणजे इथली, या देशाची भाषा, इथली मातृभाषा काय आहे, इथली बहुसंख्य लोकांची बोलीभाषा काय आहे ती बोलीभाषा. कारण संस्कृत ही इथल्या बहुसंख्य लोकांची बोलीभाषा कधीच नव्हती. इथल्या बहुसंख्य लोकांची बोलीभाषा ही प्राकृत भाषा. ही प्राकृत भाषा एतद्देशीय भाषा म्हणून शिक्षण व्यवस्थेत आली पाहिजे, यावरती क्रांतिबा आग्रही होते. कारण संस्कृतमधले मंत्र किंवा श्लोक बऱ्याचदा इथल्या अडाणी जनतेला कळत नाहीत, ज्याचा गैरफायदा घेण्याची शक्यताच जास्त असते असं सांगत क्रांतिबा त्याला विरोध करतात. आणि एक दुसरी गोष्ट, शिक्षण कोणाला द्यावे यावरती जेव्हा अनेक मान्यवरांची मतं मागवली जात होती, त्यावेळेला वर्णव्यवस्थेचे पुरस्कर्ते असणारे सो कॉल्ड सुधारणावादी समाजधुरीण ते असं सांगत होते की शिक्षण पहिल्यांदा वरच्या वर्गाला द्या, म्हणजे ब्राह्मणांना द्या, मग ब्राह्मण क्षत्रियांना देतील, क्षत्रिय वैश्यांना देतील, वैश्य शूद्रांना देतील, म्हणजेच शिक्षण एका वर्गाकडून खाली झिरपत जाईल. क्रांतिबा म्हणतात नहीं चलेगी बात ऐसे. तुम्हाला शिक्षण द्यायचे असेल तर एकाच वेळेला 4ही वर्गाला द्या. ते अशा उभ्या पद्धतीने देण्यापेक्षा ते आडव्या पद्धतीने शिक्षण देणं जास्त गरजेचं आहे. कारण क्रांतिबांचं असं म्हणणं आहे की शिक्षण झिरपत इथल्या शूद्रांपर्यंत येईल याची सुतराम शक्यता नाही. कारण वरच्या वर्गाची जर आम्हाला शिक्षण देण्याची नियत असती तर त्यांनी ते आम्हाला केव्हाच दिलं असतं आणि शिक्षित केलं असतं. परंतु इथली बहुसंख्य जनता ही कायम अशिक्षित राहिली. याचा दुसरा अर्थ असा आहे की आम्हाला शिक्षण देण्याची त्यांची कधीच नियत नव्हती आणि उलट त्यांच्यामध्ये एक दैववाद रुजवण्याचा प्रयत्न झाला की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, जसं ठेवलंय तसं राहा. तुम्हाला हे ठेवलंय म्हणजे हे ठेवण्याच्या पाठीमागे त्याची काहीतरी इच्छा असेल, म्हणूनच तुम्ही तर अडाणी आहात. तुमच्या गुलामीचं, तुमच्या अडाणीपणाचं, अशिक्षितपणाचं, तुमच्या गरिबीचं, तुमच्या दुरावस्थेचं, तुमच्या उपेक्षेचं, तुमच्या बहिष्कृततेचं, या सगळ्या गोष्टींचं मूळ कशात असेल तर तुम्ही पापी आहात. पूर्वजन्मीचं तुमचं काहीतरी पाप आहे आणि ती पाप फेडण्यासाठी तुम्ही आलेले आहात. हे ज्या लोकांनी रुजवलं त्याच्यावरती बंड करत आहेत क्रांतिबा. कारण संत चोखामेळांची जर काही आपण वक्तव्य बघितली तर संत चोखामेळा असं सांगतात, हरी मज पशु कर पक्षी कर पर करू नको महार. जात व्यवस्थेचे प्रचंड चटके भोगलेले संत चोखामेळा सांगतायत की तू मला काहीही कर पण या जातीत जन्माला घालू नको. म्हणजे एका अर्थाने ते हा विचार करत आहेत की मी अमुक एका जातीत जन्माला येणं ही एक व्यवस्था आहे, ही ईश्वर पुरस्कृत किंवा ही एक दैवी व्यवस्था आहे, असा संत चोखामेळांचा तो म्हणण्याचा मतितार्थ आहे. परंतु असं म्हणणंच मुळात
क्रांतीबा मान्य करत नाही आहेत. जी गोष्ट मिळवण्यासाठी मी स्वतःहून काहीच प्रयत्न केलेले नाहीत किंवा जी गोष्ट असण्यामध्ये माझा स्वतःचा कसलाच सहभाग नाही, त्याच्याबद्दल मला अहंकारही असू नये आणि त्याबद्दल मला वेगळा त्याची लाजही बाळगायचं काही कारण नाही. फार फार तर या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचे मार्ग आम्ही शोधले पाहिजे, यावर क्रांतीबा आग्रही होते. आणि म्हणून क्रांतीबा सांगतात की शिक्षणाच्या त्या झिरप सिद्धांताला ते विरोध करतात. राणीच्या दरबारामध्ये बोलताना ते असं सांगतायत की हा झिरप सिद्धांत आम्हाला मान्य नाही. त्याच वेळेला अजून एक शिक्षणाच्या संबंधाने घडामोड घडते की इथला जो ब्रिटिशांचा प्रमुख जो भारतात नेमला होता लॉर्ड मेकॉले, तर लॉर्ड मेकॉले आपल्या मायदेशी आपल्या आईला पत्र लिहिताना त्या पत्रातला मजकूर फार महत्त्वाचा आहे. त्या पत्रात लॉर्ड मेकॉले असं लिहितात की आई, मी भारतीयांसाठी एक शिक्षण प्रणाली तयार करत आहे. ही शिक्षण प्रणाली इथल्या माणसांना शिक्षित तर करेल, परंतु त्यांना शिक्षित करताना ही प्रणाली रंगाने काळे मात्र वर्णाने गोरेच लोक तयार करणार आहे. वाक्य फार महत्त्वाचं आहे की ही शिक्षण पद्धती रंगाने काळे मात्र वर्णाने गोरेच लोक तयार करणार आहे, अशी शिक्षण व्यवस्था मी या लोकांना देऊन जातोय. मंडळी, मी शिक्षण व्यवस्थेचे टप्पे तुम्हाला सांगते. मग हळूहळू शिक्षण व्यवस्था पर्क्युलेट होत गेली. इथे शाळा सुरू झाली, मग शाळांचं नियोजन सुरू झालं, मग शाळांच्या संबंधाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणं आखली जाऊ लागली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून मग सरकारी शाळांमधून काही व्यवस्था यायला सुरुवात झाल्या. आणि दरम्यानच्या काळात अजून एक गोष्ट घडत होती, ती म्हणजे 1990च्या नंतर आपल्याकडे खाऊजा धोरण आलं. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, हे जे खाऊजा धोरण आहे, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, या फेऱ्यामध्ये अनेक गोष्टींचं खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरू झाला. आणि ज्या गोष्टी राष्ट्रीय विषयाच्या होत्या, ज्यांचं राष्ट्रीयकरण नॅशनलायझेशन असलं पाहिजे, त्या अनेक गोष्टींचं प्रायव्हेटायझेशन सुरू झालं. आणि या प्रायव्हेटायझेशनच्या तडाख्यामध्ये सापडल्या त्या इथली शिक्षण व्यवस्था आणि इथल्या शाळा. प्रायव्हेटायझेशनमध्ये शाळा सापडल्यामुळे परिणाम काय झाला यांचा, की जिल्हा परिषदांच्या शाळा यांचा दर्जा जाणीवपूर्वक, सरकारी शाळांचा दर्जा जाणीवपूर्वक कमजोर कसा होईल याकडे ठरवून लक्ष दिलं गेलं. हे फार काय म्हणता येईल, हा एक मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. हे समजून घेण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला जर आठवत असेल की BSNLची रेंज मध्ये जायची. खरं तर BSNL जे टेलिफोनचं पहिलं सुरू झालं प्रकार सुरू झाला, भारत संचार निगम लिमिटेड, जो सरकारी होता, नॅशनलाइज्ड होता, याची रेंज जायची, फोन लागायचेच नाही, खरखर वाजायचे. आणि मग एक विस्परिंग कॅम्पेन सुरू झालं, एक कुजबुज कॅम्पेनिंग सुरू झालं की BSNL हे खराब आहे, BSNL वाईट आहे. मग काय करा, मग दुसरं कुठलं तरी तुम्ही प्रोडक्ट घ्या. मग तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, सिम कार्ड घ्यायचं आहे, मग BSNLचं घेऊ नका, ते कुठलं घ्या, तुम्ही रिलायन्सचं घ्या. मग रिलायन्स घेण्यासाठी लोक तरीही धजावत नव्हते. मग रिलायन्सची सवय लागण्यासाठी पहिल्यांदा रिलायन्स फुकट देण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग लोकांनी आधी फुकट वापरलं, मग लोकांना हळूहळू त्याची सवय लावली. आणि सवय लावत लावत एकदा का ती माणसं त्याच्या अधीन झाली की मग जिओने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. पण तोपर्यंत BSNLचं महत्त्व आपल्याला जोपर्यंत पटलं तोपर्यंत BSNL पार झोपवली गेली होती. तीच गोष्ट इथल्या STची सुद्धा झाली आहे. खाजगीकरणाने इथली ST रसातळाला चालली आहे. अनेक गोष्टींची आपल्याला हळूहळू सवय लावत नेली त्यांनी. आणि मग त्या सवयीच्या अधीन माणसं झाली की मग त्यांनी त्यांचं प्रोडक्ट विकायला सुरुवात केली. मंडळी, हे इतक्या वाईट पद्धतीने पसरत गेलं आणि शिक्षण व्यवस्थेत तर इतका त्याचा भयंकर प्रचार आणि प्रसार सुरू झाला की सुरुवातीला आपलं लेकरू थँक्यू, मम्मी, पापा, ओके, सॉरी, प्लीज असे शब्द वापरते, यानेच पालक हुरळून जायला लागले. मराठी माध्यमांच्या शाळांमधून इंग्रजीसारखा विषय हा इयत्ता 5वीला सुरू होत होता.
खाजगीकरणामुळे इंग्रजी शाळांची हळूहळू सुरुवात झाली. अगदी सुरुवातीच्या काळातल्या ज्या मिशनरी इंग्रजी शाळा होत्या त्या काही सिलेक्टेड शहरांमध्ये होत्या. नंतर मात्र अगदी बघता बघता आज घडीला तर गल्लोगल्ली इंग्रजी शाळांचं पेव सुरू झालं आणि या शाळांमधून सुरू झाला तो कट प्रॅक्टिसचा सुळसुळाट. या शाळांमधून एक भरमसाठ फीस वाढवायला सुरुवात झाली. हो, पण तसं करताना पालकांनी आपल्या पाल्यांना या शाळांमधून ॲडमिशन द्यावं अशी व्यवस्था तयार करण्यात आली आणि त्या व्यवस्थेचा भाग म्हणूनच जाणीवपूर्वक जिल्हा परिषदा किंवा म्युन्सिपॅलिटी किंवा ज्या गव्हर्मेंट स्कूल आहेत या गव्हर्मेंट स्कूलचा शैक्षणिक दर्जा निकृष्ट कसा होईल याकडे लक्ष दिलं जायला लागलं. म्हणजे विचार करा, हे शाळांमधून जे असणारे जे शिक्षक आहेत या शिक्षकांना खिचडी शिजवण्याचं काम शिक्षकांनी करायचं, मतदार याद्या बनवण्याचं काम शिक्षकांनी करायचं, या शिक्षकांनी पोलिओचे सर्वेक्षण करायचे, लोकसंख्येचे सर्वेक्षण करायचे, गेला बाजार आरक्षणासाठीचे आवश्यक असणारे एम्पिरिकल डाटा वगैरे याचे सर्वेक्षण आले तर तेही सर्वेक्षण करायचे, स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण तेही यांच्याकडे, कोरोनाचा टीका घेतला की नाही घेतला तेही सर्वेक्षण यांच्याकडे. म्हणजे गंमत बघा की एक लाकूड तोड्या होता आणि त्या लाकूड तोड्याची एक कुऱ्हाड खाली पडली, जलपरी बाहेर आली, बोल तुझी कुऱ्हाड कोणती हरवली आहे. तिने एक एक कुऱ्हाड काढून द्यायला सांगितली आणि लाकूड तोड्या म्हणाला की सोन्याची माझी नाही, चांदीची माझी नाही. प्रामाणिकपणे त्याने सांगितलं की माझी फक्त लोखंडी कुऱ्हाड आहे आणि लोखंडी कुऱ्हाड आहे म्हटलं की त्या जलपरीने त्याला खुश होऊन तिनेही कुऱ्हाडी भेट दिल्या. असाच काहीसा किस्सा इकडेही आता शिक्षणाच्या बाबत होतोय की कथा जरा बदलली. शिक्षक समजा काय म्हणता येईल की शिक्षक एखाद्या जंगलातनं चाललेला आहे आणि त्याची बीएडची जी काही डिग्री आहे ती डिग्री विहिरीत पडली, जलपरी वर आली, जलपरीने पहिल्यांदा शेफची डिग्री काढली, स्वयंपाकाची आचार्याची डिग्री काढली. तो म्हणाला नाही ही डिग्री माझी नाही. मग त्याने सर्वेक्षणकर्त्याची डिग्री काढली, तो म्हणाला नाही माझी नाही ही डिग्री. मग तिने अशा एक डिग्र्या काढायला सुरुवात केली, माझी नाही आणि सरते शेवटी तिने ती शिक्षकाची डिग्री काढली. तो म्हटला हीच माझी. जलपरी खुश झाली आणि म्हणाली मी तुझ्यावर खुश झाले, तुझ्या प्रामाणिकपणावर, आणि या सगळ्या डिग्र्या तू घे. आणि तेव्हापासून म्हणे शिक्षक हा मग स्वयंपाकीही झाला, तो आचारीही झाला, तो मुलं सांभाळणारा झाला, तो पोलिओ टिक्याचं सर्वेक्षण करणारा झाला, तो मतदार याद्या तयार करणारा झाला, सगळ्या प्रकारची कामं त्याला. मंडळी, यातला गमतीचा भाग सोडून द्या, पण गांभीर्य लक्षात येते का की कशा पद्धतीने या शिक्षकाला वर्गात शिकवायचे सोडून बाकी सगळी कामं ही करायला सांगितली गेली, पण शिकवायच्या कामाकडे त्याच्या किती लक्ष दिलं गेलं. शाळेतला शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी त्याला वेळ मिळावा यासाठी किती प्रयत्न झाले, तर ते प्रयत्न शून्य. इंग्रजी शाळा किंवा इंग्रजी विषय शिकवण्यासाठी, इंग्रजी कविता रुजवण्यासाठीचे ट्रेनिंग कॅम्प शिक्षण महामंडळाने भरवले. म्हणजे अगदी 40-40, 50-50 वर्षाच्या म्हाताऱ्या शिक्षिकासुद्धा अशा उड्या मारून ती गाणी शिकायला लागल्या. रेन रेन कम अगेन, जॉनी जॉनी येस पापा, इटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, ओपन युअर माउथ हा हा हा, हे सुरू झालं. परंतु जसा इंग्रजी भाषा कशी शिकावी, रायमिंग्स कसे शिकावेत, पोयम्स कसे शिकाव्यात यासाठीचे म्हणून जे ट्रेनिंग कॅम्प, बेटरमेंटचं ट्रेनिंग कॅम्प जे चाले, असे जिल्हा परिषदांच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठीचे ट्रेनिंग कॅम्प नुसतेच शिक्षकांचे नाही तर अधिकाऱ्यांचे किती झाले. शिक्षण अधिकारी, ज्या शिक्षण अधिकाऱ्यांचे साध्या ॲप्रोलसाठीचे एक ॲप्रोल, पटमान्यता, संच मान्यता, तुकडी मान्यता, वाढीव तुकडी, या छोट्या छोट्या कारणांवरून संस्थाचालकांचीही आणि शिक्षकांचीही अडवणूक करणारे जे शिक्षण अधिकारी आहेत, ज्या शिक्षण अधिकाऱ्यांचं मिनिमम इन्कम किती असलं पाहिजे, शिक्षण अधिकाऱ्यांचं मिनिमम इन्कम हे त्यांच्या पगाराच्या तुलनेत बघितलं तर त्यांची एकूण आणि त्यांची लाईफस्टाईल जर बघितली तर ती लाईफस्टाईल काय असते, कुठल्याही म्हणजे राजकीय पुढाऱ्यांना लाजवेल
अशा पद्धतीचं शिक्षण अधिकाऱ्यांचं लाईफस्टाईल झालं आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्याच शिक्षण संस्था निघायला सुरुवात झाली. जाऊन बघा एकदा. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात कित्येक शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था तयार होत आहेत. म्हणजे ज्या शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षणाचा दर्जा राखला गेला जातोय की नाही याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून शासन पगार देतं. तो पगार तर ते घेतातच, वाढीव इतर इन्कम त्यांचं सुरू होतं आणि त्यातनं ते शिक्षणाच्या दर्जाकडे बघितलं जात नाही. शिक्षणाची अपलिफ्टमेंट किती होते याच्यापेक्षा आपल्या लिव्हिंग स्टँडर्डची अपलिफ्टमेंट किती होते याकडेच त्यांचं लक्ष. आणि यावर जाब कोण विचारणार, यावर बोलणार कोण, यावर कोणीतरी आवाज तर उठवला पाहिजे. बरं, या सगळ्या कट प्रॅक्टिसच्या धंद्यामध्ये मग एकीकडे शिक्षणाचा दर्जा अशा पद्धतीने मग जिल्हा परिषदांचा दर्जा खालावला जायला लागला. नकळतपणे सरकारी शाळांमधनं आपली मुलं काढून घेऊन मग पालकांचा ओढा खाजगी शाळांमध्ये पाठवायला सुरू झाला. म्हणजे कटाचा भाग बघा की कशा पद्धतीने ही मुलं सरकारी शाळांतनं मायग्रेट होऊन ही खाजगी शाळांकडे जायला लागली. खाजगी शाळांनी सुरुवातीला एक लालूच दाखवली कमीत कमी पैशात शिकवण्याची. जसं आपल्याकडे अगदी सुरुवातीला जर कोणाला आठवत असेल ना, डोक्याला शॅम्पू लावणारे लोक वगैरे, तर साधारणतः 25 पैशाला चिक शॅम्पूची पुडी मिळायची किंवा 50 पैशाला क्लिनिक प्लसचा शॅम्पू मिळायचा. 25 पैसे 50 पैसे खर्च करायला लोकांना फार काही वाटायचं नाही. लोक सहज खर्च करायचे, केस सिल्की दिसतात म्हणून ते पैसे खर्च केले जायचे. मग 50 पैशाचा शॅम्पू मग 1 रुपयाचा झाला, मग तो 1.5 रुपयाचा झाला, मग 2 रुपयांचा, मग 2.5 रुपयांचा झाला. आता शॅम्पूच्या सोबत कंडिशनर जोडून यायला लागला आणि असं करत करत तो 4.5 ते 5 रुपयांचा झाला. लोकांना सवय लागली. सवय लागल्यामुळे 50 पैशाचा शॅम्पू घेणारे लोक हळूहळू त्या सवयीचे अधीन होत ते 4.5-5 रुपयापर्यंत गेले. तुमचे देशी सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या. आता जरा पुन्हा शिक्षणाकडे येऊ. मी हे मध्ये मध्ये समजावण्यासाठी उदाहरण सांगते. हाडाची शिक्षिका असल्यामुळे ते उदाहरणं देऊन सांगण्याची काही सवय जात नाही. हां, तर शिक्षणाकडे येऊया. असा सगळा हा कट प्रॅक्टिसचा धंदा चालू असताना दवाखान्यांमध्ये जसा कट प्रॅक्टिसचा धंदा आहे, म्हणजे सरकारी दवाखान्यात काम करणारा डॉक्टर हा त्याची प्रायव्हेट प्रॅक्टिसही करतो. काही ठिकाणी आता जेव्हा सरकारने निर्बंध आणले त्यावेळेला ते त्यांचे स्वतंत्रपणे क्लिनिक अजिबात चालवत नाहीत किंवा बाहेर OPD चालवत नाहीत, परंतु ते व्हिजिटवर जातात आणि त्यांच्या व्हिजिटचे चार्जेस वेगळे असतात. जसं की सरकारी दवाखान्यातला ॲनेस्थेशिया स्पेशालिस्ट असेल, गायनाकॉलॉजिस्ट असेल किंवा सर्जन असेल, आर्थो असेल, हे सगळे लोक विशेष एखाद्या दवाखान्यामध्ये कॉलवर जाणार आणि त्या कॉलवरचे पैसे ते वेगळे कलेक्ट करणार. पण त्याच काळात इकडे जर एखादा पेशंट आला तर त्याचं काय, तर त्याच्यावरती कोणीच बोलत नाही. पॅथॉलॉजिकल लॅबच्या सोबत यांची सांगड घातली जाते आणि पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये मग जरा काही झालं की तुम्ही रक्तलघवी तपासा, हा रक्तलघवी तपासायला तिकडे जाणार, मग अमक्या ठिकाणी जा. सगळा कट प्रॅक्टिसचा धंदा. हाच कट प्रॅक्टिसचा धंदा इकडे शिक्षण क्षेत्रातही सुरू झाला की खाजगी शाळांमध्ये तुम्ही गेलात की मग खाजगी शाळा तिचं एक वेगळं शैक्षणिक शुल्क सांगणार, कारण खाजगी शाळांचं अनुदान नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अनुदान नसताना तिकडनं गव्हर्मेंट मान्यता देतं. मान्यता दिल्यावर शाळांचं म्हणणं, म्हणजे शाळांचीही ही बाजू एक बरोबरच आहे की शाळा जेव्हा सांगत आहेत की आमच्याकडे पैसेच नाही आहेत, आम्ही कुठून पेमेंट करायचं या लोकांचं, जर गव्हर्मेंट आम्हाला काहीच पेमेंट देत नसेल तर, त्यामुळे आम्ही शैक्षणिक शुल्कातनं पेमेंट करतो. त्यामुळे शाळेचा स्टँड एका अर्थाने तसा बरोबर आहे, पण मग शाळा त्याच्यात अजून वाढीव काय करते बरं? शाळा काही इतकी धर्मादाय उघडलेली नाही आहे लोकांनी की फक्त आपल्याकडचं असणारं जे वाढीव काही शिक्षकांना बोलवायचं आहे, रिसोर्स पर्सन बोलवायचे, मुलांना शिकवायचं आणि मुलांकडून घेतलेली फीस त्या शिक्षकांना द्यायची, मग संस्थाचालकांचा आणि या सगळ्यांचा बाजार काय? तर त्याची वेगळी कट प्रॅक्टिस आहे. जशी डॉक्टर, पॅथॉलॉजिकल आणि मेडिकल यांची एक कट प्रॅक्टिस असते ना, तशीच यांची पण एक कट प्रॅक्टिस आहे. या कट प्रॅक्टिसमध्ये मग तुम्ही गणवेश अमुक एका दुकानातनं घ्या, मग गणवेशाचा रंग जाणीवपूर्वक असा काहीतरी करायचा की तो रंग इतर कुठंतरी उपलब्ध नाही झाला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये छोटेसे काहीतरी असे फेरफार करून ठेवायचे की म्हणजे सरळ साधा जर पांढरा शर्ट असेल तर माणूस तो कुठूनही विकत घेईल, पण मग त्या पांढऱ्या शर्टला
कुठल्या तरी वेगळ्या कलरची कुठेतरी चिठ्ठी लावणं, त्याचा टाय करणं किंवा त्याला खिसा लावणं, त्याची कॉलर वेगळ्या रंगाची करणं, असे काहीतरी प्रकार करून ठेवायचे की जेणेकरून नाईलाजाने पालकांना त्या एका ठराविक दुकानातनंच तो गणवेश घ्यावा लागेल. मग त्याची किंमत अव्वाच्या सव्वा. वेंडरशिप शाळेची आणि या दुकानदारांची जेव्हा होते तेव्हा वेंडरशिपमध्ये यांचं ठरतं ते वेगळंच. तीच गोष्ट शैक्षणिक साहित्याची, तीच गोष्ट ट्रान्सपोर्टेशनची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हा सगळा कट प्रॅक्टिसचा धंदा. मंडळी विचार करा या सगळ्यांमध्ये की जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शिकणारी मुलं कोण आहेत. या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला 2 ते 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आपल्याला सांगायच्या आहेत. की एक, मुळात जिल्हा परिषदांच्या शाळा पुन्हा दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न शासनात दरबारी आणि शासनाकडून आणि अधिकाऱ्यांकडून झाले पाहिजे आणि यासाठी जागरूक पालकांनी एक दबावतंत्र तयार केलं पाहिजे. एक दुसरी गोष्ट की जेव्हा आपण सरकारी शाळांचा दर्जा वाढला गेला पाहिजे असं म्हणतोय, त्याचं कारण काय आहे की मी वारंवार सांगते की इथे जेव्हा तुम्ही वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन असं म्हणताय, त्यावेळेला वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्स, वन नेशन वन सिटिझनशिप, तर वन नेशन वन एज्युकेशनसुद्धा असलं पाहिजे. आणि जेव्हा आपण वन नेशन वन एज्युकेशनची गोष्ट करतो तेव्हा वन नेशन वन एज्युकेशनच्या सूत्रामध्ये काही मुलं ही अत्यंत दर्जाही निकृष्ट दर्जाच्या शिक्षण घेत आहेत आणि काही मुलांना मात्र फार चांगलं शिक्षण मिळत आहे. चांगलं शिक्षण त्यांनाच मिळते की ज्यांची पेईंग कपॅसिटी आहे. म्हणजे श्रीमंत होत जाणार आहे. श्रीमंताची मुलं एका वेगळ्या पद्धतीनं शिकवली जाणार आहेत आणि गरिबाची मुलं गरिबांच्याच पद्धतीनं शिकवली जाणार आहेत. जी मुलं वेगळ्या पद्धतीनं शिकवली गेली आणि आयसोलेट झालेली मुलं आहेत, या आयसोलेशनमध्ये शिकलेल्या मुलांना मग या गरीब मुलांबद्दल पुन्हा आत्मीयता वाटायचं काही कारणच नाही. म्हणजे इंडिया वर्सेस भारत अशी एक धाटणी करून ठेवण्याचा प्रयत्न या देशामध्ये बेमालूमपणे चालू आहे आणि या विरोधात आवाज उठवला पाहिजे. या विरोधात प्रत्येकाने बोललं पाहिजे. हे बोलणं गरजेचं आहे. कारण मी जेव्हा वारंवार असं सांगते की एकाही आमदाराचे, एकाही खासदाराचे, एकाही मंत्र्याचे, एकाही महापौराचे, एकाही झेडपी अध्यक्षाचे मूल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. एवढेच कशाला, तर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाचेही मूल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत नाही. याचा अर्थ त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट झालेला आहे आणि निकृष्ट दर्जाचे शिक्षण त्यांना नाईलाजाने घेणे भाग आहे. कारण त्यांची पेईंग कपॅसिटी नाही आहे आणि मग ज्यांची पेईंग कपॅसिटी आहे ते वरच्या एका चांगल्या शाळांमधून शिकतात. मग ही जबाबदारी कुणाची? निश्चितपणे ही जबाबदारी सरकारची. सरकारने दोन्हीपैकी एक गोष्ट कुठली तरी केली पाहिजे. एक तर तुम्ही या जिल्हा परिषदांच्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले पाहिजेत किंवा दुसरं, जेव्हा ही मुलं इकडे शिकत आहेत तेव्हा यांचं शुल्क सरकारने भरलं पाहिजे. शिक्षण हा विषय प्रायव्हेटायझेशनमधून काढून तो नॅशनलाइज करणं गरजेचं आहे, त्याचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं आहे. आणि जो मूलभूत अधिकार घटनेने दिलेला आहे, हा मूलभूत अधिकार किती महत्त्वाचा आहे या संबंधाने एक जनजागरणही करणं गरजेचं आहे. गणराज्य संघ ही मोहीम सातत्याने चालवत आहे की शिक्षणाचं सार्वत्रिकरण आणि शिक्षण या मूलभूत अधिकाराच्या संबंधाने जनजागरण लोकांमध्ये झालं पाहिजे. यासाठी म्हणून आमचा हा प्रयत्न चालू आहे. या प्रयत्नात आपण काय करू शकता, तर नागरिक म्हणून, एक सुजाण पालक म्हणून आपल्याकडून आम्हाला काही अपेक्षा आहेत. काय करायचं आहे आपल्याला शक्य होईल तेवढं, जेव्हा कधी तुमच्याकडे नेते येतात, पुढारी येतात, मतं मागतात, त्यावेळेला त्या पुढाऱ्यांना अमक्या महापुरुषांचा पुतळा बसवायचा आहे, तमक्या महापुरुषाचं नाव रस्त्याला द्यायचे किंवा समाज मंदिराचा छत बसवायचा आहे, मंदिराचा कळस बसवायचा आहे, सभामंडपासाठी फंड पाहिजे, स्मशानभूमीसाठी कंपाऊंड वॉल पाहिजे, या मागण्या तकलादू आहेत. या मागण्या नकात मागू. कारण हा तुमचा राईट आहे, त्याच्यासाठी वेगळा निधी उपलब्ध आहे आणि ते निवडून येणाऱ्या प्रत्येकाला करावंच लागणार आहे.
पण तुम्हाला शब्दच घ्यायचा असेल या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांकडून, तर तो शब्द हा घ्यावा लागेल तुम्ही, की तुमचे मूल ज्या शाळेमध्ये ज्या पद्धतीचे शिक्षण घेते त्या दर्जाचे शिक्षण आमच्या मुलाला मिळणार आहे का? बोला. तो कुठल्याही पक्षाचा पुढारी असू देत. दादा हो, तुम्ही एवढं जरी केलं तरीसुद्धा तुम्ही तुमच्या पिढीसाठी खूप मोठं ह्या चळवळीसाठी योगदान दिलं असा त्याचा अर्थ होईल. आणि जर तुम्ही यावर काहीच बोलला नाहीत तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला जाब विचारत राहतील. दादा हो, माया हो, हे नीट समजून घ्या. हे नीट तुमच्या डोक्यात घुसू द्या की तुकोबारायांच्या गाथा जेव्हा बुडवल्या जात होत्या तेव्हा आपण अजिबात साक्षर नव्हतो. त्यामुळे त्या गाथा बुडवल्या जात असताना त्याला विरोध करण्याचं, प्रतिबंध करण्याचं बळ आपल्यात नव्हतं. परंतु जेव्हा भारतीय संविधान आम्हाला काही अधिकार देऊ पाहत आहे आणि हे संविधानच बुडवण्याचे षडयंत्र केले जात आहे, तेव्हा या संविधानाची शिदोरी वाचवण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यासारख्या सुजाण नागरिकांवर आहे. आणि ते वाचवणं म्हणजे काय करणं, तर हे जे आमचे जगण्याचे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांची जपणूक करणं. शिक्षण या क्षेत्रावर मी अजून बोलत राहील, यातले बारकावे आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करत राहील. तुर्तास जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांना विनंती असेल की कृपया ही माहिती अनेक लोकांपर्यंत पोचवा, ही माहिती प्रत्येक घरापर्यंत पोचवा, कारण ही चळवळ आपली आहे. शिक्षण आपल्या हक्काचं आहे. हे शिक्षण त्या काळात ते एकलव्याचे अंगठे मागत होते, आता वाढीव डोनेशन, फीस आणि अशा पद्धतीच्या आयसोलेशनच्या शिक्षण प्रणालीतनं ते पुन्हा एकदा बहुजनांना अडाणी ठेवण्याचे षडयंत्र आखत आहेत. आपण सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे. थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम.